हाय. माझा आजचा विषय तुम्ही वाचलाच असेल, नाती गोची. आता खरं तर नाती गोती असा छान शब्द आहे, मात्र या नात्यांमध्ये जेव्हा गोची होते ना, तेव्हा त्याला नाती गोची असं म्हणता येईल. याचा अर्थ असा की जेव्हा दोन नातेवाईकांमध्ये एक कोणीतरी जास्त डॉमिनेटिंग असतं किंवा ते नातं थोडंसं कुठेतरी कोणाला तरी त्रासदायक व्हायला लागतं, तेव्हा त्या नात्यांमध्ये गोची तयार होते असं मला वाटतं. आणि असे नाती गोची असणारे नातेवाईक मला वाटतं प्रत्येकाला आयुष्यात मिळालेलेच असतील आणि प्रत्येकाचा हा अनुभव कुठे ना कुठे कधी ना कधी नक्की असेल. मला तर वाटतं लहानपणापासून मला असं वाटतं की मेमरीमध्ये प्रत्येकाच्या असं कोणीतरी नक्की असणार की जे नातेवाईक म्हणल्यानंतर मनामध्ये पहिलं प्रश्नचिन्ह उभं राहतं किंवा त्यांची आठवण काढली तरी खूप प्लेझंट असं काही वाटत नाही, तर उलट काहीतरी टेन्शन तरी येतं किंवा बापरे आता हे येणार का वगैरे असं वाटतं. तर याबद्दलच आज थोडंसं बोलणार आहे. तर म्हणून आजचा विषय नाती गोची. तर असे कोण ना कोण नातेवाईक आपल्याला मिळालेलेच असतात आणि याचं बरेचदा कारण असं असतं की आपले जे आईवडील असतात तर ते त्यांच्या तरुणपणी कुठच्या ना कुठच्या नातेवाईकांच्या प्रभावाखाली असतात. मे बी ते खूप इम्प्रेस झालेले असतात त्यांच्यामुळे किंवा त्यांचे काही उपकार असतात आपल्या आईवडिलांवर किंवा त्यांच्या आईवडिलांनी असं त्यांच्यावर बिंबवलेलं असतं की हे म्हणजे कोणीतरी ग्रेट आहेत आणि यांची आपण बडदास्त ठेवली पाहिजे, हे आपल्या घरातले मान द्यावे असे व्यक्ती आहेत वगैरे वगैरे. प्रत्येकाचं कारण काहीतरी वेगळं असेल, पण असे नातेवाईक जे त्यांचे कुणीतरी त्यांना बडे वाटत असतात ते नकळतपणे आपल्या मुलांवर सुद्धा इम्पोज करतात की तुम्ही त्या नातेवाईकांचा फार मान ठेवला पाहिजे किंवा व्हॉटेवर. पण असं मान ठेवायला पण कोणालाच हरकत नसते. रादर आपण मान देतोच प्रत्येकाला, आपला स्वभाव धर्मच आहे किंवा तो. पण जेव्हा मान द्यावासा वाटत नाही किंवा जेव्हा दखल घ्यावीशी वाटत नाही, त्याला कारण काय असतं तर त्यांचं वागणं असतं या नातेवाईकांचं. आणि याचं कारण हे की ते खूप डॉमिनन्स दाखवत असतात. कारण त्यांना त्यांच्या म्हणजे आपल्या घरातल्या आपल्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या वागणुकीमुळे त्यांना असं फील होत असतं की आपण कोणीतरी समथिंग आहोत आणि आपण जे म्हणतो यांनी ऐकायला पाहिजे. म्हणजे मला आता आठवतं की माझ्या पण घरी नातेवाईक काही असे होते की जे तेच कोणीतरी आम्हाला सांभाळणारे वगैरे आहेत. अशा आविर्भावामध्ये आपण ज्याला म्हणतो ना कान पिळून ओरडणं किंवा कुठच्याही गोष्टीबद्दल बोलणं, धडामकन बोलणं, प्रश्न विचारणं किंवा जो जो अधिकार आपला कदाचित आईवडील पण नाही वापरत, तो अधिकारसुद्धा ते वापरायला बघत असत. आणि याचं कारण अगेन तेच की आईवडिलांनी जेव्हा त्यांना थोडंसं आपण म्हणूया डोक्यावर बसवलेलं असतं, तेव्हा ते असा त्याचा वापर करायचा प्रयत्न करतात. तुम्ही बघाल की आता नेहमी तर हल्ली नातेवाईकांशी भेट होतच नाही, पण व्हॉट्सअपवर मात्र हे सगळे नातेवाईक असेच असतात आणि असेच वागत असतात. हे तुम्ही पण मी सांगते त्या गोष्टी सांगितल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करायला लागाल. व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर काय होतं की तिथेसुद्धा तुम्हाला जेही काही कोणी टाकलेलं असेल त्याच्यावरच्या कॉमेंट्स येत असतील, त्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल की कोण कोणाच्या जवळ आहे, कोण कोणी काही आगल्या पादल्या पोस्ट टाकल्या तरीसुद्धा उचलून धरतात किंवा डोक्यावर घेतात आणि कोणी एखादी जेन्युइनली काही टाकलेलं असेल तरी त्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत. तर हे इथेसुद्धा आपल्याला त्या नात्यांमधलं राजकारण दिसत असतं की कोणीतरी कोणाच्या तरी जवळ आहे आणि कोणीतरी कोणाला तरी पाण्यात बघते, कुणीतरी एक दुसऱ्याला सातत्याने टोमणे मारतं. म्हणजे बरेचदा तर असं खरंच बघायला मिळतं की कुठेही त्यांनी नाव घेतलेलं नसतं, पण ते असं काही बोलत असतात की हे बोलणं कोणाला लागू आहे हे त्या माणसाला स्वतःलाही कळतं आणि आपल्यालाही कळलेलं असतं की हे कोणाबद्दल बोलत आहेत. तर म्हणजे प्रत्यक्ष वागण्यामध्ये नातेवाईकांचं जेही काही चाललेलं असतं ते सगळं त्यांचं त्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिसून येतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या असल्या ग्रुप्समुळे नाती उगाच स्वस्त होत आहेत, त्यातली गंमत जाते आणि त्याच्यात हे जे राजकारण शिरतं आहे ना, हे नाती धरून ठेवण्यासाठी बिलकुल चांगलं नाही आहे. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर असावं नसावं हा. मात्र मला हे अशा पद्धतीचं पॉलिटिक्स आवडत नाही कुणी. आणि दुसरं असं होतं की कधीकधी इतके मोठे ग्रुप केलेले असतात इतक्या संख्येने की त्यातल्या मागच्या पिढींमधल्या काही गोष्टी किंवा काही लोक आपल्याला माहिती पण नसतात
आणि मग कुणीतरी एक जण टुंग काढतं आणि तिथे बर्थडे सेलिब्रेशन म्हणून ते काय हॅपी बर्थडे किंवा कोणाचं कोण कुठे जातं किंवा काहीतरी मिळवतं त्याचं काय कॉंग्रॅच्युलेशन्स. मला कधी कधी प्रश्न पडतो की आपण ज्यांना कोणी बघितलेलं पण नाही आहे, ज्यांना आपण कधी आपण आयुष्यात परत भेटणार पण आहोत या लोकांना, तर त्या लोकांना आपण हे बर्थडे हॅपी बर्थडे कॉंग्रॅच्युलेशन्स हे ते सगळं करतो आहे खरं, पण एक फोन घेऊन बोलणंसुद्धा त्या माणसांशी आपलं कधी होणार नाही आहे. तर या सगळ्याला काय अर्थ आहे? तर असं निरर्थक पण असतात की ही एक गोचीच होते म्हणजे एक प्रकारे, की आपण यांच्याशी नेमकं कसं डील करायचं. ते अशी गोची होण्याची अशी अनेक कारणं असतात. अनेकदा आईवडिलांनी असे अधिकार काही नातेवाईकांना दिलेले असतात की ते कुठच्याही काय म्हणतो ना आपण मुलांच्या गोष्टींमध्ये खूप इंटरफिअर करतात. म्हणजे जसं की मे बी एखाद्या मुलाचं लग्न ठरत असेल तर त्या मुलानी मुलगी कशी सिलेक्ट करावी किंवा ह्या काही ज्या त्याच्या पर्सनल चॉईसेस असतील, त्याचे काही पर्सनल गोष्टी असतील ज्या तो फक्त त्याच्या आईवडिलांशी डिस्कस करू शकत असेल, ते त्यामध्येही ते शिरायचा प्रयत्न करतील. ते त्याला 4 सल्ले देत बसतील, कान पिळतील, उगाच कसेही अपमानास्पद बोलतील आणि आईवडील ते गप्पपणे ऐकून घेतात, कारण त्यांना कोणीतरी मोठ्याचं स्थान देऊन फारच मान दिलेला असतो. पण त्याचा ते गैरफायदा घेऊन ते मुलांशी असं वागायला जातात. तर मला असं वाटतं की इथे आई-वडिलांनी सुद्धा मध्ये पडून एक ही सीमारेषा माहिती पाहिजे की आपल्या मुलांना कोण बोलू शकतं किंवा आपल्या मुलांना एखादा धपाटा कोण घालू शकतं. तर ज्यांनी त्या मुलाला लहानपणापासून खूप प्रेमानं सांभाळलेलं आहे, त्यांना काय म्हणतो आपण आथापासून इथपासून पर्यंत त्या मुलाबद्दल चांगली माहिती आहे, प्रेम आहे, बॉन्डिंग आहे, त्याच नातेवाईकांनी त्या मुलाला बोलायचा अधिकार आहे. बाकी इतरांना तुम्ही मानता म्हणून तो मुलगा मानेलच असं काही नाही आहे. तर याच पद्धतीने खूप वेळेला ओळख-पाळख नसताना कोणाच्याही घरी धाडकन जाऊन राहायला जाणारी लोकं असतात. खूपदा मी असे पण नातेवाईक पाहिलेत की ते स्वतः तर राहायला येतात, बाहेर पडतात आणि बाहेरून येताना 3-4 त्यांचे अजून कोणतरी नातेवाईक बरोबर घेऊन येतात आणि सांगतात की आम्ही आलोच होतो जेवायला, म्हणलं आपण ह्यांना पण घेऊन येऊया. आणि त्यांना आपली पंचाईत करणं हाच त्यांचा हेतू असतो, कारण त्यांना माहिती असतं की आता अचानक 4 माणसं एकदम समोर आली तर आपण काही स्वयंपाक एवढा सगळ्यांचा तयार केलेला नसतो. तर अशी पंचाईत करणं आणि अशी मजा बघणं एखाद्या माणसाची, असं करणारे हे जे नातेवाईक असतात ते हे गोचीच करण्यासाठी आलेले असतात किंवा हे नाती गोती नाही ते नाती गोचीच असायला पाहिजेत असं वाटतं. तर असे खूप अनुभव आहेत नातेवाईकांचे की ते नात्यांच्या थोडंसं पलीकडे जातं आणि त्यामध्ये मग जेलसी फॅक्टर असेल, खाली ओढणं असेल एखाद्याला, तर ह्या सगळ्या अशा गमती-जमतीचा भाग असतो. तर नाती-गोचीमध्ये मी अजूनही काही अनुभव घेऊन येईन, पण ते या पुढच्या भागामध्ये. आत्ता मी इथेच थांबते आहे. बाय.